श्रीकृष्ण अर्जुनाचं सारथ्य करत होते. प्रत्येक दिवशी युद्धामध्ये भाग घेताना, रथावरती चढताना प्रथम श्रीकृष्ण चढायचे, मग अर्जुन. उतरतानाही पहिल्यांदा श्रीकृष्ण उतरायचे, मग अर्जुन. शेवटचा दिवस पार पडला आणि उतरताना मात्र श्रीकृष्णांनी अर्जुनाला आज्ञा केली की पहिल्यांदा तू उतरायचंस. अर्जुन उतरले. त्यानंतर श्रीकृष्णानं रथावरून पाय काढला आणि रथाला प्रचंड मोठ्या वेगात आग लागली. 18 दिवस त्या रथावरती विविध शस्त्रांचे, अस्त्रांचे प्रहार चालू होते, आघात चालू होते, तरीही त्या रथाला धक्का लागला नव्हता, कारण श्रीकृष्णांचा हस्त होता. तसंच सद्गुरूंचा हस्त जोपर्यंत आपल्या जीवनावरती आहे, आपल्या आयुष्यावरती आहे, तोपर्यंत आपल्याला धक्का लागत नाही. नमस्कार. आज आपल्या इथे आहेत श्रीकृष्ण जोशी. आपली आणि काकांची पहिली भेट कशी होती किंवा दर्शन कधी झालं आपल्याला? ओळख डॉक्टर दीनानाथ सोनार हे माझ्या बहिणीचे आणि मेवण्यांचे सद्गुरू, आणि त्यांचे सद्गुरू हरिकाका हे त्यांच्याकडनं कळलं, बहिणीकडनं. आणि ते तेव्हा जेव्हा मी इथे DY पाटीलमध्ये शिकायला होतो पहिल्या वर्षाला, तेव्हा कळलं की NISA हरिकाका कोल्हापूरमध्येच आहेत. आणि मग बहिणींनी सांगितलं की जाऊन एकदा भेट. आता डॉक्टर दीनानाथ सोनासारखे स्वतः बहीण मेवणे सगळे शिक्षित, एवढं सगळं असून जर ते कोणाला श्रद्धा आहे तर तसा मी नास्तिक आधीपासून. पण आता जर एवढे सगळे जण एवढे शिक्षित जर कोणाला जर श्रद्धा ठेवून जातात तर मला कमीत कमी जाऊन एकदा भेटायला काय हरकत आहे. तर तेव्हा गेलो आणि तेव्हा लांबनच बाहेर ज्यांच्या घरी होते मला आठवत नाही, बाहेरनं मी सांगितलं की आधी तर त्यांना काहीतरी ऐकून आलं, पण नंतर मी सांगितलं की डॉक्टर DR सोनार त्यांच्याकडनं असं आलोय. आतनं लगेच कोणी सोनाराचं नाव घेतलं म्हणजे तोपर्यंत ऐकू येत नव्हतं. मग आज जाऊन दर्शन घेतलं, भेटलो. आणि नंतर मग तेव्हापासून मग जन्माष्टमीला चेन्नईला असायचे मेवणे आणि बहीण. चेन्नईहून ते यायचे जन्माष्टमीला आणि आम्ही पण इथे. आणि मग माझं सुरू झालं DY पाटील, पहिलं सेमेस्टर झालं, घेऊन आलो, पेढा घेऊन आलो. आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की चांगला पास हो. चांगला पास हो त्यांनी एकदा सांगितलं, तर तेव्हा तसं लक्षात नाही आलं. पण जेव्हा सगळे 4 वर्ष संपले तेव्हा अंदाज आला की जे तोपर्यंत जन्माष्टमीला पण अनेक वेळा येऊन झालं होतं, अनेक वेळा काकांबरोबर इथेच बसायचो त्यांच्याबरोबर. तुम्ही गोकुळाष्टमीला नियमित होता? हो, 87 पासून नियमित, फक्त मध्ये कोरोना नंतर तेवढा. त्यावेळी काही विशिष्ट अनुभव किंवा हो, एखादी मिळाली? तेव्हा एकदा सगळेच बसले होते आणि काकांनी मला खास करून मला उठवलं की तुझं नाव काय? तर माझं श्रीकृष्ण. बरं, तुझा धर्म काय? तर बहीण बाजूने प्रॉम्प्टिंग चालू होतं, कारण मला अध्यात्म काही माहीत नाही. तिचं प्रॉम्प्टिंग सुरू होतं सनातन सनातन सांग, आणि ह्या सनातन नाव मी कधी ऐकलं नव्हतं. तर मी हिंदू. बरं, तुझी जात काय? आपलं कास्ट वगैरे देतात, ब्राह्मण. हो का? वा वा, केव्हापासून? जन्मापासून. वा, छान, हुशार आहेस, बस. आता त्यांना माहिती होतं की या सगळ्यांमधनं हा एक आहे जो हे बरोबर उत्तर देईल. बसवलं. 2 मिनिटं होत नाहीत की डॉक्टर सोनार दरवाज्यातनं प्रवेश केला त्यांनी. तुझी जात काय? नमस्कार करून मी सोनार. नाही, तू ब्राह्मण. नाही नाही नाही, मी सोनार. ज्यांनी ब्रह्म जाणला तो ब्राह्मण, तू ब्राह्मण. ते असा जे ते मला खास निवडलं होतं की पण तो असा खेळा ठोकतात ना, त्या आयुष्यभरासाठी आणि जन्मांसाठी कळलं की ब्राह्मण म्हणजे काय. आणि ते खास. आणि परत जन्माष्टमीला मध्ये एक जो दिवस असतो तेव्हा त्यांच्यावर बसून, तेव्हा मग असं चहा पित असताना म्हणजे बघत होतं त्यांच्याकडे, तर त्यांना ते जाणवलं की याला चहा आवडतो आणि त्यांनी ह्याला पण द्या. तर दिल्यानंतर चहा प्यायला सगळं झालं. त्यांच्याकडनं कप घेऊन जात होते, माझ्याकडनं पण घेतला. तेव्हा त्यांनी ते फटकावलं. हे एवढं लाड नाही, स्वतः जायचं, धुवून ठेवायचा. म्हणजे चहा दिला ते म्हणजे लाड कुठपर्यंत. म्हणजे ह्या काही शिकवणी ज्या आहेत ना, त्या असं पुस्तकातनं वाचून सुद्धा मिळत नाही कुठपर्यंत आणि किती. आणि तसंच एकदा तेव्हा बसलो होतं, म्हणजे
त्यांच्या पायाजवळ बसलो होतो आणि पाय चेपत असताना ते बघत होते माझ्याकडनं वरनं आणि ते असं खालती का मान आहे, काही चोरी केलीस का? मग मी असं कन्फ्यूज झालो. वर तुझ्या सगळ्या चोऱ्या माफ. म्हणजे असं ते खूप नंतर जाणवतं, तेव्हा एकदम होऊन जातं, घडून जातं, पण नंतर जाणवतं. ते असे अत्यंत गोड. आणि पण डी वाय पाटीलच्या ऍडमिशन वेळी पण काही किस्सा घडला? ऍडमिशनच्या वेळेस तर नाही. ते थ्रू काय म्हणतात कॅपिटेशन फी वगैरे तसे ओळखीचे होते, त्यांच्या थ्रू झालं ते. पण इथे आल्यानंतर मी शिक्षण जन्म अजमेरचा आणि कुठे ते अजमेर राजस्थानमध्ये, कुठे हे कोल्हापूर, इथे हरिकाका, इथे हत्तरगी, म्हणजे हे घडलं ते. पण माझ्यासाठी काहीच्या काही म्हणजे अनुभव हा आता तसा अनुभव नाही म्हणता येणार. म्हणजे काही चमत्कार घडलेत माझ्या बाबतीत. म्हणजे तर पास झालो आणि मग इंजिनिअरिंग झालं, मेरिट लिस्टमध्ये होतो युनिव्हर्सिटीच्या, पवई IIT पवईमधनं झालं. नाही तर माझ्यासारखा अत्यंत ऑर्डिनरी 60% वर कधी न मिळणारा जर पवईमधनं IIT पवईमधनं पोस्ट ग्रॅज्युएशन करतो, त्याच्यामधून मोठा चमत्कार काय पाहिजे. तर तुमच्या आयुष्यात काकांचं स्थान काय आहे? तसं तर ते अजय गुरु आहेत आणि त्यांचं स्थान म्हणजे बघितलं तेव्हा की आठवण पण आली आणि इकडचे ते फोटो पाहिले की असं अत्यंत गोड होते. आणि काय म्हणायचं, सर्वस्व. डॉक्टर सोनार त्यांचे म्हणजे अजय गुरुच, आता माझ्यासाठी ते अजय गुरु. म्हणजे म्हणतात ना आपल्या नातवाचे लाड करणारे, किंवा तसं त्या दृष्टीने ते माझ्याकडे बघतायत आणि त्यांच्या नजरेत मी आहे. आणि मी तेवढं ते बघून घेतील की माझं भलं होईल. आणि ते म्हणालेत ना, जो इथपर्यंत पोचला माझ्यापर्यंत त्याचं भलं होणार.